हाय, हॅलो, नमस्ते, श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? आशा करते मस्त असणार, मजेत असणार. तर माझी चालू आहे सकाळची गडबड. आज इकडे वेदर छान आहे, त्याच्यामुळे आम्ही सर्व मिळून प्लॅन केला बाहेर जायचं. इथंच आमच्या शहराच्या जवळ एक छोटंसं बीच आहे. बीच म्हणजे आर्टिफिशियल लेक त्यांनी बनवलेलं आहे. तिथं आम्ही सर्व मुलांना घेऊन जाणार आहे आणि दिवसभर तिथंच थांबण्याचा आमचा प्लॅन आहे. मग स्वयंपाक वगैरे सर्व मिळून आम्ही नेणार आहे. तर माझ्याकडे भाज्या आलेल्या आहे. 4 फॅमिली मिळून आम्ही जाणार आहे. तर माझ्याकडे भाज्या आले त्याच्यानंतर एक मैत्रीण पुऱ्या बनवणार आहे, एक चपात्या बनवणार आहे आणि एक भात बनवणार आहे, म्हणजे मसाले भात वगैरे असे ते बनवून आणेल. तर इथं मी मुंगाची भाजी, आपला जो अख्खावाला मूग असतो, आणि पोटॅटोची आपली साऊथ इंडियन भाजी बनवणार आहे. तर इथं सिंपल मी तेल टाकून घेतलं. तेलामध्ये जिरं, मोहरी, हिरवी मिरची, त्याच्यानंतर अद्रक लसूण ठेचून घेतलेलं आहे, एक कांदा बारीक करून घेतलेला आहे, त्याच्यानंतर एक टोमॅटो आहे ते पण ब्लेंडरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे, आणि मूग आहे ना रात्री मी भिजत घातलेले होते आणि एक शिट्टी त्याची करून घेतली. सिंपल आहे. थोडंसं आपलं हळद, त्याच्यानंतर जिरा पावडर, धना पावडर, गरम मसाला हे सर्व टाकून आपले जे मूग आहे ते टाकून घ्यायचे आणि त्यामध्ये गरम पाणी टाकायचे आणि मग एक उकळ येऊ द्यायची मीठ वगैरे टाकून. तर तिकडे भाजी ती मुगाची ती पण झालेली आहे. आणि इथं आपले जी साऊथ इंडियन याला सागो म्हणतात, आलू सागो म्हणतात ते लोक. तर पोटॅटोची पातळ भाजी असते ती मी केलेली आहे, सिंपल असते. आणि इथं आपली मुगाची भाजी. दोन्ही पण भाज्या आता माझ्या तयार आहे. सर्व मिळून बनवलं की एकावरतीच लोड येत नाही आणि व्यवस्थित सर्व येते, म्हणून आम्ही प्लॅन केला सर्व मिळून स्वयंपाक करून जायचं. आज खूप ऊन आहे इकडे. 27 टेम्परेचर जाणार आहे. तर एका लेकवरती आम्ही सर्व मिळून जाणार आहे. तर स्वयंपाक केलेला आहे, टिफिन घेऊन जाणार आहे. मिळून सर्व स्वयंपाक केलेला आहे सर्व मैत्रिणीने. आणि आता स्विमिंगचे कपडे आणि सर्व मुलींचे कपडे काढून घेतले मी इथं. त्याच्यानंतर इथे स्विमिंगचे कपडे, टॉवेल वगैरे जे जे आपल्याला लागते ते सर्व घेतलं. कारण ना इकडचं 76-77 जरी टेम्परेचर झालं ना तर खूप भयंकर गरमी लागते. तर त्याच्यासाठी मुलींसाठी सनस्क्रीन, माझ्यासाठी सनस्क्रीन घेतलेली आहे. याने काहीच फरक पडत नाही तरी पण कारण टॅनिंग ना आदितीचं टॅनिंग तर 1-1 वर्ष जात नाही. आता मागच्या वर्षीचं टॅनिंग अजून पण आहे, थोडं लाईट झालेलं आहे. आता परत आज होणार. तर आता हे पॅकिंग झालेली आहे, स्वयंपाक पण झालेला आहे. आता मी रेडी होते, देवपूजा करते आणि नंतर मग आम्ही निघूया. तर तुम्हाला मी दाखवतेच. तर आता आम्ही निघालो, मुलींना रेडी वगैरे केलं आणि त्याच्यानंतर निघालं. तर आताच बघू शकता, सकाळी आम्ही 9 का 10 वाजता निघालो होतो आणि भयंकर तेव्हाच ऊन तापत होतं. तर इथं आम्ही पोचलेलं आहे. सुंदर असा लेक आहे. आम्ही दरवर्षी इथे येतो, दरवर्षी स्विमिंग करण्यासाठी. आणि जेव्हा पण ऊन असते ना तेव्हा पण आम्ही येतो. मे बी आमच्या घरापासून जास्तीत जास्त काहीतरी 20-30 मिनिट लागतात कारनी यायला. तर इथं मुली पण खूप खुश झालेले आहे, मुलं पण आहे, सर्व खेळत आहे आणि सोबत असतात तेव्हा खूप धमाल मस्ती करतात. तर थोडं चेंज वगैरे करण्यासाठी रूम आहे इथं, बाथरूम वगैरे आहे, पण खूप लांब आहे. लहान मुलं आहे झोपण्यासाठी, खेळण्यासाठी. मग 2 टेंट आम्ही आणलेले आहे. हॅलो सृष्टी, स्वस्ती, शौर्य, हॅलो जागन, हॅलो जागन, हॅलो अदिती, हॅलो जागन, हॅलो, हॅलो क्लाइन अगेन, हॅलो 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 हॅलो, ये सेटअप का फोटो ले लो ना, ये वाला. हेलो टेंट, ये देखो चारों सही है. मुलांचा 1-2 राऊंड झालेला आहे स्विमिंग करून. आता दुपारचं जेवणाची वेळ झालेली आहे. सर्वांना भुका लागलेल्या होत्या आणि स्विमिंग झाल्यानंतर ना जोरेची भूक लागते, हे मी ऑब्झर्व केलेलं आहे. तर इथं भाजी आपली मी भाज्या बनवलेल्या आहे मैत्रिणीने. त्याच्यानंतर भात, कोशिंबीर आणलेली होती, एकीने पुऱ्या बनवून आणलेल्या होत्या, एकीने चपात्या बनवून आणल्या होत्या आणि मी 2 टाईपच्या भाज्या बनवून आणलेल्या होत्या. तर भरपूर असं जेवण झालेलं होतं. आता सर्व मिळून आम्ही जेवण करत आहे. त्याचबरोबर एका मैत्रिणीने चटणी आणलेली होती, लोणचं आणलेलं होतं, दही आणलेलं होतं.
खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी, फ्रूट्स आणलेले होते आणि काकडी, त्याच्यानंतर भरपूर असं सर्व मिळून आम्ही आणलेलं होतं आणि एकत्र जेवण, आपलं काल्याचं जेवण एकदम परफेक्ट. इकडे आधी सर्व बच्चे कंपन्यांना दिलेलं आहे. यूज अँड थ्रोवाले प्लेट आणि ग्लास आम्ही आणलेले आहे. ग्लासवरती सर्वांचे नाव मैत्रिणींनी टाकून घेतले, जेणेकरून ग्लास जास्त फेकल्या नाही जातील. म्हणजे नाव असलं की आपण बघतो हा माझा यूज केलेला ग्लास आहे, तर तोच आपण परत यूज करायचा. त्याचबरोबर कचऱ्याची पिशवी वगैरे आम्ही बाहेर लावलेली आहे, जेणेकरून तिथं घाण नाही व्हायला पाहिजे. तिथं सर्व असं मस्त आमचं चालू आहे. ज्यूस वगैरे आहे, पाण्याच्या बॉटल्स वगैरे आम्ही सर्व सोबत घेऊन आलेले. तुम्ही बघू शकता किती मोठा आमचा पसारा आहे, कारण की 4 फॅमिली आहे, मुलं पण आहे, तर सर्व घेऊन यावं लागतं. आणि लहान लहान मुलं पण आहे. एकीचं तान्ह बाळ आहे, आणखी दुसरीचं पण 1 वर्षाचं बाळ आहे. आधी सर्व आमच्या बच्चे कंपन्यांना वाळून दिलं. ते मस्त निवांत स्विमिंग केलेली आहे, त्याच्यामुळे थंडी वाजत आहे, तर उन्हात बसलेले आहे जेवण करत. नंतर मग आता जेंट्स लोकांना मी इथं वाढून देते. आणि हरे भाई माझा व्हिडिओ घेत होता, तर त्यांना सेल्फी मोडमध्ये घेऊन ते पण स्वतः येऊन गेले. तर हे बघा, बाहेर जेव्हा मी असते ना, तेव्हा मला टेन्शन नसतं व्हिडिओ घ्यायचं. त्यांना माहिती असते मी व्हिडिओ घेते यूट्यूबसाठी, तर ते ज्यांना ज्यांना वाटतं हे हा व्हिडिओ घ्यायला पाहिजे, ते स्वतः घेतात आणि मला नंतर मग सेंड करतात. तर इथं आपली अदिती स्केटिंग पण करत होती, काही स्विमिंग करता. थोडं थंडी वाजली की बाहेर येतात, कारण पाणी ना, ऊन भरपूर आहे, पण पाणी थोडं थंड वाटत होतं सकाळी. दुपारनंतर छान गरम झालेलं होतं, त्याच्यामुळे एवढं काही वाटत नव्हतं. तर मुली स्विमिंग करतात, बाहेर येतात, थोडं खातात, परत जातात, तिथं खेळतात, स्विमिंग करतात. तर दिवस असा निघून जातो, समजत पण नाही. तर सर्वांचं आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि आम्ही पण निवांत बसलेलो होतो आणि लेकरं पण मस्त मज्जा करत होते, स्विमिंग करत होते. ज्यांना स्विमिंग करा वाटत होते ते जात होते, येत होते आणि त्यांचे खेळत होते. नंतर मी टरबूज कापलं, सर्वांनी टरबूज फ्रूट वगैरे खाल्ली आणि नंतर मग सर्वांचं झाल्यानंतर मग आम्ही ठरवलं की आता आपण स्विमिंग करायला जायचं. एका मैत्रिणीचं तान्ह बाळ होतं म्हणून ती काही आली नाही, ती बसलेली होती तिथं सामानाजवळ. आणि जेंट्स लोकांची त्यांची पण स्विमिंग बाकी होती, ते पण थोड्या वेळाने करणार होते. तर म्हटलं चला आधी आपण तिघी करून येऊ, नंतर ते जेंट्स लोक जातील. उधर खेल रहे सैंड में. हेलो. नाक पकड़ो, नाक पकड़ के जाओ अंदर, थोड़ा और अंदर जाओ. जा जा. बाहेर एवढं वाटत नव्हतं, पण पाणी ना सकाळी लगभग 2पर्यंत पाणी खूप थंड वाटत होतं आणि 2 नंतर ऊन जास्त तापायला लागलं, तेव्हा थोडं पाणी बरं वाटत होतं. जेव्हा आम्ही आतमध्ये गेलो तेव्हा एवढं पाण्याला थंड, आणि एकदाचं पाण्यात काय गेलं ना की थोडं बरं वाटत होतं, पण सुरुवातीला खूप भयंकर थंड वाटत होतं. जा.
तर आमचं स्विमिंग वगैरे झालेलं आहे. आता सर्व निवांत बसले होते, तर म्हटलं चला एक आपण वॉक करून येऊया. जेवण वगैरे फुल झालेलं होतं आणि खूप मोठा एरिया आहे. इथं आपण ग्रिल वगैरे पण करू शकतो. भरपूर लोक येतात. जेव्हा समर असतो ना तेव्हा भरपूर गर्दी असते आणि त्यांनी इथं एक स्पेशल ग्रिल एरिया पण ठेवलेला आहे. म्हणजे एका साईडला पूर्ण ग्रिल करणारे जे लोक आहे, ज्यांना ग्रिल करायला आवडते वगैरे, तर त्यांच्यासाठी एक पूर्ण एरिया ठेवलेला आहे. बघा इथं खूप सारे लोक आहे, हे सर्व ग्रिल करत आहे आणि हा एरिया पूर्ण त्यांनी ग्रिल करण्यासाठी ठेवलेला आहे. तर वॉक वगैरे झाल्यानंतर आम्ही परत इथं आलो. निवांत बसलेलो होतो, गप्पा चालू होत्या, मुलं खेळत होते, जेंट्स लोकांच्या पण त्यांच्या गप्पा, स्विमिंग असं चालू होतं आमचं. आणि दिवस कुठं गेला समजतच नव्हता. आता संध्याकाळ झालेली आहे, निघण्याची वेळ आहे. सूर्य डुबत आहे, तरी पण मुलांचं काही निघण्याचं मन नव्हतं. त्यांना तरी पण स्विमिंग करायचीच होती आणि खूप छान वाटत होतं. एकदम सूर्य जसं डुबत होता आणि तसं खूप भारी वाटत होतं. तर इथं आता आमचं सर्व पॅकिंग वगैरे चालू आहे, सर्व भरचार चालू आहे, सर्व त्यांचे सामान आणि सर्व कचरा वगैरे उचलून ठेवत आहे. तर प्लेट्स वगैरे आम्ही आधीच सर्व भरून ठेवलेले होते. आम्ही बॅग आणलेली होती, त्या बॅगमध्ये आमचे प्लेट्स, कप्स, जे काही आमचा कचरा असेल तो त्यामध्ये आम्ही भरून ठेवलेला होता. आणि इथं डस्टबिन असतात, त्या डस्टबिनमध्ये आपली बॅग आपण ती कचऱ्याची टाकून द्यायची. बाकी सर्व भरचार, चेअर वगैरे सर्व आमचं हळूहळू चालू आहे. तर इथं सर्व आता टेंट वगैरे सर्व काढून झालेलं आहे आणि खूप सारे फोटो पण आम्ही घेतलेले आहे. संध्याकाळी पण निघायच्या आधी पण खूप सारे फोटो घेतलेले आहे आणि खूप सुंदर असा आजचा दिवस आमचा स्पेंड इथं झालेला आहे. आणि प्रत्येक वेळी जेव्हा पण आम्ही इथं येतो तेव्हा खूप छान आमचा दिवस जातो. आणि मेन म्हणजे आणि फ्रेंड्ससोबत असले की सांगूच नका, मज्जाच मज्जा आहे आणि मुलं पण एन्जॉय करतात. तर मस्त असा सनसेट झालेला आहे. आता आम्ही निघालो आहे आणि रस्त्यानेच इथं फुलांचं एक शेत आहे छोटंसं. आपल्याला तिथं जाऊन फुलं घ्यायची असतात आणि जेवढे आपण फुलं घेतलेले तेवढे पैसे त्यामध्ये आपल्याला पेटीमध्ये टाकायचे असतात. तर अदितीला इथं फुलं घ्यायचे होते, तर आम्ही मधामध्ये थापून फुलं वगैरे तोडलेले आहे. आता जात आहे घरी. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन आला असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मस्त राहा. बाय बाय.